इथं ह्या माणसाच्या पोटात अन्न नाही. काय तळतळ असे तासभर जेवण नाही मिळालं तर माणसाची मानसिकता बदलते. सातारा जिल्ह्यातली साखर कुठं जाते, सांगली जिल्ह्यातली साखर कुठं जाते, कोल्हापूर जिल्ह्यातली साखर कुठं जाते, ह्यांची साखर तेवढी खायला जाते, त्यांची साखर काय दारू जाते का? आज बीड सारखा जिल्हा जर आपल्या पुढे जात असेल तर शोकांतिक आहे. बीड जिल्ह्यापेक्षा आपल्याला मागास करायचा आहे या कारखानदारांना. ते आम्हाला सगळं माहित झालंय, कांडीपासून किती बागेत होतंय, किती काय होतंय, कारखानदारांनी शिकवलंय, निवडणुका लागली त्यांनी शिकवलंय. आणि इथं येतोय एक जण म्हणतोय माझा 2700, दुसरा येतोय म्हणतोय माझा 2800, तिसरा येतोय म्हणतोय माझा 2850, चौथा म्हणतोय माझा 2855 आणि पाचवा म्हणतोय माझा 2875. म्हणजे हे खऱ्या अर्थानं एका बाजूला सांगतात की आम्ही शेतकऱ्याची पोर आहे आणि दुसऱ्या बाजूला असं करतात. माझा तर त्या खऱ्या अर्थानं एक प्रश्न आहे कारखानदाराला की शेतकऱ्याची अवलाद नाही. सर्व कारखानदारांनी हे आंदोलन मोडीत काढायसाठी ताकद आजपासून लावायला सुरुवात केलेली आहे. साखरेचं कौतुक आम्हाला सांगू नका, आम्हाला ऊसाला रेट द्या, तुम्हाला साखर आम्ही वरून देतो. चेअरमन लोकांना, संचालक लोकांना प्रत्येक आदेगाव तर्फे प्रत्येकाला 100 किलो साखर द्यायची जबाबदारी ही माझी राहील. आमचंच 50 हजार तुमच्याकडे येतं, 50 हजाराचं 1 रुपये टक्क्याने व्याज काढलं तर आमचं 5,000 होत्यात वर्षाकाठी. त्या 5,000 साखर आम्ही 50 किलो खातोय. तुम्ही आमची जाकडं आमच्याच घाला ना, आम्हाला शिकवा. आमचा शेतकरी बांधव बाहेरून काटा चेक करून गेला तर तुम्ही 3-3 दिवस काटा खाली करून घेत नाही. रातपाळी कारखान्यात रातपाळीची जी शिफ्ट चालते त्यात प्रत्येक कारखानदार शेतकऱ्याचं 2-2, 3-3 टनानं काटा हाणला जातात. नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दर्शको, पंढरपूरचं ऊस दराचं असणारं आंदोलन हे दिवसेंदिवस त्या ठिकाणी तीव्र होत चाललंय. खरं तर समाधान फाटेसाहेब यांची खरं तर तब्येत देखील अतिशय ढासळत चालली आहे. थोड्याच वेळापूर्वी डॉक्टर देखील या ठिकाणी आले होते, परंतु त्यांनी उपचाराला पूर्णपणे नकार दिला आहे. पाठीमागे ॲम्ब्युलन्स देखील त्या ठिकाणी त्यांच्या अतिदक्षतेसाठी उभी आहे. खरं तर सरकारला जाग कधी येणार आहे हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आज तिसरा दिवस आहे, तब्येत पूर्णपणे खालावली. आता जवळपास रात्रीचे 9:30 वाजले. त्यांचे गावातली लोक या ठिकाणी संपूर्णपणे जमा झाली. ती समाधान फाटेचं काय बरं वाईट झालं तर सरकारला जाग येणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. अधिवेशन चालू आहे, आवाज उठवायला कोण तयार नाही. चेअरमन साधा या भागामध्ये फिरकायला सुद्धा तयार नाही. या संपूर्ण आढावा घेत असताना आपण दिवसेंदिवस कव्हर करतोय, वेगवेगळ्या गावामध्ये जातोय. आता गावातला शेतकरी सुद्धा खरं तर या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलाय. गावातला शेतकरी सुद्धा आवर्जून सांगतोय की आमचा 3500 रुपये किंवा या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आमच्या ऊसाला कोयता लावायचा नाही, अशी परिस्थिती संपूर्ण गावामध्ये होत असताना आता या बाजूला जर बघितलं तर मोठी गर्दी बघायला मिळते. उद्याच रस्ता रोकोचं सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी होणार आहे. त्याला देखील लोकांचा मोठा प्रतिसाद या भागातून मिळणार आहे. खरं तर हा ऊस दर समाधान फाटे साहेबांनी आपल्या महाराष्ट्र माझावर बोलताना सांगितलं की एका टनापासून कारखानदाराला किती पैसे मिळतात आणि शेतकऱ्याला 1 टन पिकवायला किती खर्च येतोय, हा जर त्या ठिकाणी बेरीज जमा केली तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आहे. या सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरती असणारे अनेक कारखाने जवळपास 3500 ते 3600 रुपयेपर्यंत दर देत असताना मात्र सोलापूर जिल्ह्यातले कारखाने जवळपास 2800 आणि 2700 रुपयापर्यंत त्या ठिकाणी अडकून आहेत. मात्र त्याला नेमकं काय होतंय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. काय लोक आहेत आपल्यासोबत, त्याच्यासोबत बोलूया, संवाद साधूया. प्रथम गादेगाव करून म्हणून काय प्रतिक्रिया, गावातला एक तरुण उमदा नेतृत्व तिथं बसलाय, काय वाटतंय? म्हणजे सध्या गेले 3 दिवस झाला थंडी इतकी आहे आणि इतका त्रास होतोय. अशा वातावरणामध्ये सरकारला ह्या विषयावर म्हणजे जाग यायला पाहिजे होती, पण अद्याप अजून जाग आलेली नाही. एक भूमिपुत्र शेतकऱ्यांचा जिल्ह्याचा नेता म्हणून आज ते इतकं स्वतःचं जीवाचं रान करून तिथं पडून आहेत. पण ह्या सरकारचं अजून कुठले दुर्लक्ष आहे, इथं कोणी यायला तयार नाही, कोणी विचारायला तयार नाही. तर उद्या रस्ता रोको ठेवलं यात आता पोलिसांचं येऊन म्हणणं आहे की बाबा तुम्ही 2 मिनिटं करा, 5 मिनिटं आंदोलन करा, 10 मिनिटं आंदोलन करा. जर का आंदोलन 1 तास चाललं, कायदेशीर कारवाई करतील. आंदोलन करून पण जर सरकारला किंवा प्रशासनाला जाग येत नसेल तर ह्याच्या पुढचं वाईटात वाईट जे आंदोलन परत होईल, काय होईल ते मागचे अनुभव आहे त्यांना, कसे टायर फुटतात, कुठं काय सगळे रस्ते बंद होतात. तर त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन किंवा सरकार, सहकार मंत्री किंवा सहकार आयुक्त जबाबदार असतील. त्याला कोणी एक शेतकरी आणि कोणी कोणाला अडवू शकणार नाही. उपचार नाकारलाय गावकऱ्यांनी. उपचार कुठलं ठोस आश्वासन नाही, कोणी यायला तयार नाही. नुसतं फोनवर चर्चा करून काय ह्यातनं आउटपुट मिळणार नाही ना. इथे काय मजा म्हणून कोण उपोषण करायला मोकळा आहे का? आज जीवाशी खेळतात, मारायला तयार झालेत ना. खरं तर महत्वाचं म्हणजे ऊस उत्पादक म्हणून आणि गावातला माणूस म्हणून काय प्रतिक्रिया? काय ना, होणाऱ्या नुकसानीस फक्त हे महाराष्ट्र शासन जबाबदार आहे, एवढंच माझं मत. नमस्ते. खरं तर आंदोलनाची दखल माध्यम म्हणून आम्ही सातत्याने घेत असताना लोकांपर्यंत पोहोचतो. लोकांमधून देखील तेवढा उद्रेक बघायला मिळतोय, पण शासनाकडून किंवा चेअरमनकडून तेवढा प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळत नाही. काय प्रतिक्रिया? आजपर्यंत 2 दिवसापूर्वी बाईटमध्येच आंदोलन बसायच्या पूर्वीच आम्ही हे केलं, निर्वाणीचा इशारा दिला की तुम्ही 2 ते 3 दिवसात काहीतरी ठोस आश्वासन किंवा ठोस निर्णय घ्या. आता गांधीगिरी मार्गाने चालू आहे. आम्हाला आता भगतसिंग व्हायची गरज आहे.
जर ह्या सरकारला ह्या कारखानदारांना जर रक्ताचा नैवेद्य पाहिजे असेल तर ते उद्या संध्याकाळपासून त्यांना रक्ताचा नैवेद्य दिसेल आणि होणाऱ्या काय कारवाई करायची ती करा. लास्ट आमचा माणूस गेला तर आम्ही तुमच्या दारात येणार नाही, पण तुम्हाला तुमच्या दारातून बाहेर पडू देणार नाही ही आज या ठिकाणी सांगतोय. होणारी आम्ही कोणत्याही कारवाईला भेट नाही. आमच्याकडे सध्या आमच्या घामाला दाम द्या म्हणतोय आम्ही काय तुमच्या घरातले आणून साखरवाडा म्हणत नाही आम्ही तुम्हाला. आमचे जे रात्रंदिवसभर पळलेत आणि आम्ही इथं आलोय कुठली संघटना ही नाही. आम्ही शेतकऱ्याची पोरा, एक शेतकरी म्हणून शेतकरी ही जात आहे आमची. आम्ही कुठल्याही जाती खाली आलो नाही, कुठल्याही नाही. आमच्या उसाला आमचा जी 35 रुपये मागणी आहे ती द्या. नसेल तर उद्यापासून जे होणाऱ्या उद्या संध्याकाळपासून होणाऱ्या परिणामास आम्हाला कुठलीही कारवाईची टेन्शन नाही, काय नाही. आम्ही पूर्ण घरी सांगून आलो तर तुमचा. साखरे दर कमी असल्यामुळे दर देतात चर्चेचे. साखरेचा दर प्रत्येक वेळी हे झाले की कारखाना चालू झाला की साखरेचा दर कमी, इथेनॉलचा वाढला. आता तुम्ही इथेनॉल करायला परमिशन दिले. आम्हाला सगळं शिकवलंय, आम्हाला सगळं माहित झालंय. कांडीपासून किती बाग्यात होतंय, किती काय होतंय, कारखानदारांनी शिकवलंय. निवडणुका लागली त्यांनी शिकवलंय. त्यामुळे त्यांनी सांगून साखर कमी झाली का वाढली. तुम्ही द्या, कर्ज अजून होऊ द्या. 500 कोटी 300 कोटी 200 कोटी कर्ज होत्या, अजून 100 कोटी होऊ द्या ना तुमच्यावर. काय घरून द्यायचंय का? बाजूचा कारखाना देतात त्यांच्यातनं काय त्यांची साखर काय ह्याच्यात जाते का, अमेरिकेत जाते का? त्यांच्या साखरेत पण इथं सातारा जिल्ह्यातली साखर कुठं जाते, सांगली जिल्ह्यातली साखर कुठं जाते, कोल्हापूर जिल्ह्यातली साखर कुठं जाते? त्यांची साखर तेवढी खायला जाते, त्यांची साखर काय दारू जाते का? हे काय नाही, त्यांची कारणं आहेत. काय नाही, तुम्ही इथेनॉलचा रेट वाढवा, नाहीतर तिकडं तुमची घरदारी का कारखान्यावर अजून 400 कोटी कर्ज होऊ द्या, गोरगरिबाला मिळू द्या. तुमची आमदारकी, तुमची खासदारकी, तुमच्या जे निवडणूक आहे द्या, ते तुमच्या जमीन जागा इकून मिळवा आणि आमच्या कारखान्यावर कर्ज होणार ते आम्हाला द्या. आता थोड्या वेळ पूर्वी नेमकं काय प्रकार झाला, कोणते अधिकारी आले, काय त्यांनी काय सांगितलं? अधिकारी त्यांनी सांगतात FRP नुसार रेट जाहीर केला तेवढा द्यावा लागेल. तुम्ही 2-2 पॉईंट जर रिकव्हरी हाणतात चाल, आमचं वजन काटा 3-3 टनानं हाणतात चाल, तर तुम्ही रिकव्हरी कसं? आजपर्यंत तहसीलदार साहेबांचं असं म्हणणं आलंय की आजपर्यंत जिल्हा साखर आयुक्ताचं पत्र झालं नाही की काटा तपासा म्हणून. काटा तपासणीचं पत्र झालं नाही, त्यामुळे आम्ही काटा तपासा नाही. आमचा शेतकरी बांधव बाहेरून काटा चेक करून गेला तर तुम्ही 3-3 दिवस काटा खाली करून घेत नाही. रातपाळी जर कारखान्यात रातपाळीची जी शिफ्ट चालते त्यात प्रत्येक कारखानदार शेतकऱ्याचं 2-2, 3-3 टनानं काटा हाणला जातात. आणि महत्वाचा आमचा शेतकरी आता सध्याला नालायक आहे. आज 3 दिवस झाला हा माणूस उपाशी आणि तो घरी खात बसतोय. तुम्ही या, तुम्ही जागरूक व्हा. 3 दिवसात तुम्हाला इथं ह्या माणसाच्या पोटात अन्न नाही. काय तळतळ असे तासभर जेवण नाही मिळालं तर माणसाची मानसिकता बदलते. उद्यापासून शेतकऱ्यांना आव्हान आहे, तोड बंद करा. तुमचं जे आज उद्या दुपारपर्यंत जेवढं तोड नाही तेवढं तोड बंद करा. परवाच्या पासून तुम्हाला सुट्टी नाही, कारखानदारांना सुट्टी नाही. मग तो कुठल्या पार्टीचा आहे, मी कुठल्या पार्टीचा किंवा कोणा पार्टीचा कारखाना आहे, पहिल्यांदा माझ्या घरापासून सुरुवात करेन, माझ्या शेजाऱ्याचा असेल तिथून सुरुवात करेन. पण गावातून तू कमीत कमी सांगतो एक जणाचा ही ट्रॅक्टर किंवा एक जणा उसाला कोयता लागणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही गादेगावकर म्हणून घेईल. तसे प्रत्येक गावातील तरुणांनी प्रत्येक गावाची जबाबदारी घ्या. शेतकऱ्याला असा पण इशारा देण्यात आला की तुम्ही जरी आंदोलन स्थळी गेला तर तुमचं साखरच कार्ड आणून येतील, तुमचे ऊस देणार नाही. अहो साखर कार्ड नका 25 रुपये साखर कोण खातो? 2 रुपये किलो साखर देते. आज ही 30 रुपये देते ती. बाहेरच्या ह्याच्यात 2-2 रुपयाने साखर देते. आमचंच 50-50 हजार तुमच्याकडे येतं. 50,000चं 1 रुपये टक्क्याने व्याज काढलं तर आमचं 5,000 होत्यात वर्षाकाठी. त्या 5,000 साखर आम्ही 50 किलो खातोय. तुम्ही आमचीच जाकडं आमच्याच घाला ना, आम्हाला शिकवा. आम्ही साखरेचं कौतुक आम्हाला सांगू नका. आमच्या उसाला रेट द्या. तुम्हाला साखर आम्ही वरून देतो. चेअरमन लोकांना, संचालक लोकांना, प्रत्येक आदेगाव तर्फे प्रत्येकाला 100-100 किलो साखर द्यायची जबाबदारी ही माझी राहील. फक्त तुम्ही 35 रुपये रेट जाहीर करा. तुमची एक हयात साखर देतो तुम्हाला. फक्त 35 रुपये रेट जाहीर करा. तर 35 रुपये दर जाहीर करा चर्चा आहे. तर अजून देखील कोण म्हणायला तयार नाही, असं कोणता आदेश आला नाही, कोणाचा फोन आला नाही, कोणी आवाज उठवला नाही. काय गादेगाव करून काय प्रतिक्रिया? नाही, दुर्दैव आहे. चळवळीमध्ये काम करणारं गादेगावातील तरुण मंडळी आहे. आज समाधान फाटे साहेबांचं इथं 10वं उपोषण आहे, परंतु एकही कारखानदार या ठिकाणी फिरकायला तयार नाही. प्रशासन पुढं पाठवतेत, पोलीस प्रशासन पाठवतेत, ते गोड बोलून सांगतेत, परत तुमच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून सांगतेत, आरोग्य विभागाचे अधिकारी येतात, पण सहकार विभागाचं किंवा कारखानदारांचं एकही प्रतिनिधी या ठिकाणी आलेलं नाही. हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. मग पुढच्या काळामध्ये ह्या पोरांनी लढायचं का नाही हा सुद्धा प्रश्न आहे. आज 10 उपोषण एखाद्या माणसाला करावी लागतात. आज बाजूच्या जिल्ह्यामध्ये 35 रुपये दर मिळतोय आणि इथं येतोय एक जण
म्हणतोय माझा 2700, दुसरा येतोय म्हणतोय माझा 2800, तिसरा येतोय म्हणतोय माझा 2850, चौथा म्हणतोय माझा 2855 आणि पाचवा म्हणतोय माझा 2875. म्हणजे हे खऱ्या अर्थानं एका बाजूला सांगतात की आम्ही शेतकऱ्याची पोर आहे आणि दुसऱ्या बाजूला असं करतात. माझा तर खऱ्या अर्थानं एक प्रश्न आहे कारखानदाराला, ही शेतकऱ्याची अवलाद नाही, ही खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांची अवलाद असली पाहिजे, दलालांची अवलाद असली पाहिजे. 5 रुपये 10 रुपये 15 रुपये वाढवत आहे, लाजा तर वाटायला पाहिजेत. बाजूच्या जिल्ह्यातून एक बोत्रे पाटील नावाचा माणूस आला, त्यानं अजून कारखाना चालू करायचा तर म्हणतो 3050 देतो आणि हे 2800-2700 करतात. हा काय प्रकार आहे? आणि सगळ्यांनी ठरवून एक म्हणतोय माझा 2800, दुसरा म्हणतोय 2850 आणि तिसरा म्हणतोय 2855 रुपये. म्हणजे काय शेतकऱ्याची चेष्टा लावली का? जर्मन लोकांची युती झाली आपण बघितली, पण शेतकऱ्याची युती अजून झाली तसं चित्र बघायला मिळत नाही, नाही. मी अनेक गावात जातोय, लोक बोलायला तयार नाही, समोर लोक तयार नाही, आमची अडचणी सांगतात लोक. काय शेतकऱ्याची युती होत नाही? नाही, जुना शेतकरी बोलायला तयार नाही, पण आम्ही शेतकऱ्याची पोर आहे. तुम्ही 1857चा जर शेतकरी दाखवत असाल तर ते चुकीचं आहे. आज शेतकऱ्याची मुलं शिकलेली आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांना हिशोब उसाचा कळतोय. आज कुठलाही शेतकऱ्याचा पोरगा हिशोब मांडतोय आणि आम्ही चळवळीत काम करणारी माणसं आहे, आम्हाला हिशोब कळतोय. आम्ही यांच्या गच्चीला धरल्याशिवाय राहणार नाही. हो का साहेब, भगतसिंग किंवा छत्रपती शिवाजी महाराज काही समाजात सगळीकडे जन्माला येत नसते, कुठतरी एखादा क्रांतिकारक निर्माण होतो आणि त्यात क्रांतीची ठिणगी पडली की वनवा पेटत असतो. या प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि कारखानदारांनी लक्षात घ्यावं. जर्मन लोक असतील किंवा प्रशासन असेल, पाटील साहेबांच्या मरणाची वाट बघते वाटते का? हो, 100%. त्यांना ही लढणारी पोरं, आज चळवळीमध्ये काम करणारी पोरं, शेतकरी आंदोलनामध्ये काम करणारी पोरं ही त्यांना नको आहेत, म्हणून जाणीवपूर्वक बेदखलपणा केला जातो. ठीक आहे, नमस्ते. नमस्ते. तर उद्या रस्ता रोको देखील इथं आहे तुमच्या ज्या चौकामध्ये. काय होणार रस्ता रोको करून किंवा न्याय मिळणार आहे लोकांना? खरं तर शासनानं शेतकऱ्याच्या भावनेचा विचार करून शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणीला आज तुम्ही बघताय, खताचे दर एका बाजूला आहेत आणि ऊसाचा दर एका बाजूला आहे. खताचं पोतं घ्यायला गेलं तर 2000-3000 पर्यंत गेले आणि एका टनामध्ये एकच पोतं यायला लागले. अशी अवस्था, अशी परिस्थिती असताना शेतकऱ्याचं जर टनेज बघितलं, एकरी पहिले पूर्वी 100 टन निघाला वगैरे असं असायचं, पण आता टनेजचा जर विचार केला तर 40-50 टनापासून सुरुवात व्हायला लागली. सरासरी विचार केला तर शेतकऱ्याला काही राहत नाही, खाली फक्त 5 रोड राहत. तुम्ही अनेक कारखान्यावरती जाऊन पत्र व्यवहार तुमचा चालू आहे, काय तिथल्या एमडीची किंवा तिथल्या संचालकाची काय प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात? खरं तर हे सर्व कारखानदारांचा मेळ आहे. या कारखानदारांनी ज्यावेळेस कलेक्टर साहेबांनी कारखानदारांना पत्र काढलं, आम्ही निवेदन दिल्यानंतर सर्व कारखान्यावर जाऊन आम्ही निवेदन दिले अगोदर की बाबा 3500 रुपये दर तुम्ही जाहीर करा. पण त्यानंतर कलेक्टर साहेबांनी कारखानदारांना एक पत्र काढलंय की बाबा दर जाहीर करा तुम्ही. मग ह्या एमडीने, प्रत्येक कारखान्याच्या एमडीने एकत्रितपणे येऊन कलेक्टर साहेबांना अगोदर कळवलं, आम्ही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा करणार नाही, आम्ही स्वतंत्र तुमच्या बरोबर बैठक करू. कारण ही शेतकरी पोर आज त्यांनी 2500 दर जाहीर करतो असं कलेक्टर साहेबांना सांगितलं. 2500वर आम्हाला परवडत नाही. सर्व कारखान्या एमडीने मेळ करून सांगितलं कलेक्टर साहेबांना, आम्ही 2500 रुपयावर दर देतो, 2500वर आम्हाला काय परवडत नाही. मग ह्या एमडीने सांगितलंय म्हणजे ह्या चेअरमन लोकांनी सांगितलं नाही एमडीला. 2500 रुपयाचा आकडा कोणी सांगितला एमडी साहेबांना? ह्या कारखानदारांनी मेळ करून सांगितलं. मग त्यामुळं ह्यांना पैसे ह्या आपल्या शेतकरी सभासदाचं हाणाय जायचं आणि निवडणुका लढवाय, त्या निवडणुकीत उधळाय जायत पैसे, एवढाच उद्देश यांच्या समोर आहे. आज बीड सारखा जिल्हा जर आपल्या पुढे जात असेल तर शोकांतिक आहे. बीड जिल्ह्यापेक्षा आपल्याला मागास करायचा या कारखानदारांना. म्हणूनच यांनी मेळ करून एकत्रितपणे दर जाहीर केलाय. आणि मी आपल्या निमित्तानं मी उद्याला सांगतो की उद्या वाकरी आपल्या उपोषण स्थळापासून जवळ वाकरी चौकामध्ये रास्ता रोकोचं भव्य आयोजन केलेलं आहे. समाधान फाटेंची तब्येत अतिशय खालावलेली आहे. आज त्यांना सर्व जे काही प्रशासनाचे अधिकारी असतील ते आले होते आणि त्यांनी उपचार घ्या अशी विनंती केली. समाधान फाटेंनी सरळ त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे, मी उपचार घेणार नाही, याच्यावरती तोडगा काढा. म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की उद्या सकाळी 9 वाजता रास्ता रोको आहे. या रास्ता रोकोला बहुसंख्य हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहावं, तरच आपल्याला न्याय मिळणार आहे. अन्यथा हे कारखानदार हे आंदोलन मोडीत काढायच्या पूर्णपणे तयारीत आहेत. सर्व कारखानदारांनी हे आंदोलन मोडीत काढायसाठी ताकद आजपासून लावायला सुरुवात केलेली आहे. सर्व शेतकऱ्याच्या पोरांनी एकत्रितपणे येऊन लढलं तरच आपल्याला न्याय मिळणार.
बरोबर आहे. सर्व शेतकऱ्याच्या पोरांनी एकत्र येऊन लढलं तरच आपल्याला न्याय मिळणार आहे. खरं तर ज्या वेळेस दर ठरवायचा असतो त्यावेळेस मात्र कारखानदार एकत्र ऑनलाईन मिटिंग करून त्या ठिकाणी हा ऊसाचा दर ठरवला जातो, परंतु ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस मात्र एकावरती आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी करतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन एकमेकांसोबत त्या ठिकाणी भेट करण्याची त्या ठिकाणी तयारी करतात, परंतु ज्यावेळेस दर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, शेतकऱ्याच्या जेव्हा प्रपंचाचा विषय असतो त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी यायला कोण तयार नाही, अशी चर्चा करायला कोण तयार नाही, असं उद्गार काढायला कोण तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की आपलं कोण आहे, आपल्यासाठी भांडणारं कोण आहे, आपल्यासाठी रस्त्यावर उतरणार कोण आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. आपल्या घामाचं पैसे इथं जवळपास 15, 16, 17 महिने पिकवलेला ऊस जर तुम्ही कवडी मोला भावात देत असाल तर एवढं मोठं दुर्दैव आपलं कोणतं नाही. खरं तर वेळ आली एकत्र यायची, आणि खरं तर जर ही वेळ इसकटली तर त्या ठिकाणी परत शेतकऱ्याला विचारणं सुद्धा साधं कोण नाही. त्यामुळे शेतकऱ्याला देखील आपण एक महाराष्ट्र माझा माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करूया, उद्या रस्ता रोको आहे त्या ठिकाणी आपली एकत्र येऊन ताकद दाखवायची हीच वेळ आली आहे. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.